शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची काल विधानसभेत भेट झाली आणि या भेटीवरून आता ठाकरेंची शिवसेना खवळली आहे। खासदार संजय राऊत यांनी थेट पवारांवर हल्लाबोल केला। ज्या गद्दारांना सरकार पाडलं त्याच्या छताखाली जाऊन बैठका का असा सवाल त्यांनी केला। अशा प्रकारांमुळे मोठ्या नेत्याविषयीचा आदर कमी होतो, गद्दाराला प्रतिष्ठा का देता असं राऊत यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी भवन सेना भवन कमी पडलं की काय असा सवाल त्यांनी केलाय आणि विशेष म्हणजे अशा प्रकारांमुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होते अशी कडवट टीकाही संजय राऊतांनी केली आहे। ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे। आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत। व त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे। मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। दरम्यान शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर पवारसाहेब राजकारणाच्या पलीकडे असल्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण ते करत नाही, गेले असतील त्यात वेगळं काय, वेगळी तुम्ही त्यातून वेगळं काहीतरी चर्चा करणं मला असं भूमिकेवरती त्यांनी त्यांचा संशय व्यक्त होतोय असं देखील अप्रत्यक्ष म्हटलेलं आहे संजय राऊत। समजा आपल्या विरोधकाच्या मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, आपण तिथं जातो, मग तिथं गेलो म्हणजे आपण काही गद्दारांच्या घरी गेलो असं होतं का? तसं नसतं ना। आता विधिमंडळामध्ये आल्यानंतर विधिमंडळ हे सगळ्यांचं असतं आणि तिथं एखादा मोठा नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि आता उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी जर विनंती केली तर पवारसाहेब असे व्यक्तिमत्व आहे की ते तिथं त्या गोष्टी मान्य करून मग तिथं चहा पाणी करण्यासाठी तिथं गेले असतील, त्यामुळे त्याला राजकीय भूमिका कोणी समजत असेल तर ते योग्य नाही। मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक गोष्ट अशी आहे की विरोधक असो की सत्ताधीश असो, महाराष्ट्रामध्ये जे काही असेल जिथं असेल ते आयुध आम्ही वापरतो, पण या राज्यामध्ये सगळे मिळून मिसळून या राज्याच्या विकासासाठी एकमेकाशी चर्चा करताना आपण पाहिलेलं ते आजच नाही। त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल तर भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही। म्हणून त्या पुढची बातमी आपण पाहूयात। दरम्यान शरद पवार एकनाथ शिंदे भेटीवरती टीका करणाऱ्या संजय राऊतांवर शिवसेना नेते शंभूराज देसाई, संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। तर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूया। राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेला आहे, कशासाठी पवार साहेबांनी त्यांना विचारायचं? मी विधानभवनला गेल्यावर कोणाकडे जाऊ नको, कोण लागून गेले राऊत एवढे मोठे? त्यामुळं आदरणीय पवारसाहेब आदरणीय शिंदेसाहेबांच्या ऑफिसमध्ये आले, आदरणीय शिंदेसाहेबांनी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं। राऊतांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मी सांगू का आपल्याला,
राऊत आता नॉन कॉग्निजेबल व्हायला लागलेले आहेत. कुणी त्यांचा कॉग्निजन्स घेत नाही. ते आता एका कोपऱ्यात बाजूला पडून राहिलेले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही तसंच तुमची गोष्ट घेऊन राहा. इथून पुढं त्याला वाटत होतं की मी म्हणजे सर्वस्व, मला सगळे विचारतात, मला विचारून सगळं करतात. राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण माझ्या 9च्या भोंग्यावरनं ठरतं सकाळी. बिलकुल काय नाही, तुम्हाला कुणी विचारत नाही, तुम्हाला अडगळीत टाकलेलं आहे, हेच यावरनं सिद्ध होतं. शरद पवार साहेब हे देशातले नामचीन नेते आहेत. त्यांचा एक आदर, त्यांचा एक मोठेपणा देशामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा असे वक्तव्य करणं संजय राऊत, तुम्ही बुके घेऊन जाता, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन बुके घेता, चहा पिता, तेव्हा काही वाटत नाही. या ठिकाणी सामाजिक प्रश्नावरच चर्चा झाली असावी असं माझं मत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल जे विधान भवनामध्ये, जे विधानसभेमध्ये जे काही स्टेटमेंट केले, काय बोलले ते, तुम्ही मला शिवाय द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. म्हणून ते त्यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल यांनी बोलणं उचित नाही आहे. तेवढा शिवाय देण्याचं काम जे चांगल्या पद्धतीने करतात तेवढंच काम त्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं या महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षामध्ये असताना सरकारकडे जायचो. आता शरद पवार सारखं एक या देशाचं, राज्याचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व, शरद पवारजी सारखं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विधिमंडळात आलं किंवा जे काही त्यांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेबांची, चांगलं आहे. आणि हे तर महाराष्ट्राचं गौरवाचं त्या ठिकाणी घटना आहे की शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात. शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही. प्रत्येक घटनेला काही राजकीय ठरवू नये, प्रत्येक घटनेला राजकीय आयाम देऊ नये. दरम्यान अजित पवारांना कोणी भेटलं होतं असा पलटवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या वक्तव्यानंतर केलाय. अवार्ड जी से बात करेंगे सर। जो आपने सुनी लिया चीज़, वो शिवसेना के कार्यालय में नहीं गए थे, वो गए थे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे जो मुख्यमंत्री रह चुके उनके कार्यालय में। क्या संजय राउत जी को शरद पवार की उम्र का और उनकी प्रकृति का अंदाज़ा नहीं है? वो कितने चल सकते कितने नहीं चल सकते क्या संजय राउत जी को मालूम नहीं है? मुख्य बैठक करके वो नीचे आए और अपने आमदारों को मिलने के लिए कोई जगह है क्या? ऐसी बात करते करते किसी ने बोला ये सबसे नज़दीक की कैबिन है, यहाँ से आप जल्दी बाहर जा सकते हो, वहाँ बैठ गए। उसमें क्या क्या बड़ी बात क्या है? और वो एकनाथ शिंदे की मालिकाना हक की ज़मीन का वो नहीं है ना, सरकारी है। वो कहते हैं कि शरद पवार निश्चित रूप से बड़े और सम्मानित नेता है, लेकिन जिन लोगों के ने सरकार गिराई उनके दफ्तर में जाकर बैठक करना किसी बड़े नेता की, विश्वनीयता को बैठक नहीं की ना, हमारे से बैठक की ना उन्होंने। मैं था, जयंत पाटिल थे और 2-3 लोग थे। हम लोग से हंसी मजाक करके वो कुछ बातें बता रहे थे। वो कहते हैं कि अगर हम होते उनकी जगह पर तो हम कभी भी अजित पवार से कौन मिलने गया था हमको मालूम है। कृपया हमको मत याद दिलाए कि कौन गया था पहली बार उनको मिलने के लिए। हम भी याद दिला सकते हैं।